नमस्कार. राज्यातील तमाम माता भगिनींचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर सध्याची सर्वात मोठी बातमी आलेली आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये जो 6वा आणि 7वा हप्ता आहे तो 3,000 रुपयांचा थेट महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर बघू शकता सर्वात मोठी अपडेट आहे. जो 6वा 7वा 3,000 रुपयांचा हप्ता आहे तो सरसकट राज्यातील सर्व पात्र महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे. परंतु तो कधी जमा होणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे. तर अगदी सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये सर्व माहिती बघणार आहोत. परंतु चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. तर चला बघूयात काय अपडेट आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांना 5 हप्ते मिळाले आहेत अशा महिलांसाठी 6व्या आणि 7व्या हप्त्याची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. फक्त या महिला पात्र राहणार आहेत ज्यांचे आधार बँक खात्यासोबत लिंक आहे. तर बघू शकता सर्वात मोठी अपडेट आहे. सध्याच्या स्थितीत लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर महिलांना 5 हप्ते मिळालेले आहेत. म्हणजे 7,500 रुपये 5 हप्त्यांचे मिळालेले आहेत. तर अशामध्ये अशासुद्धा काही माता भगिनी आहेत की त्यांना फक्त 3,000 रुपये मिळालेले असतील, काही महिलांना 1,500 मिळाले असतील. तर त्या सर्व माता भगिनींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. कारण सर्वात मोठी अपडेट आहे की तुमच्या खात्यावरती आता ॲडव्हान्समध्ये पुढचे सुद्धा हप्ते जमा होणार आहेत. तर त्याच्यासाठी जी पात्रता आहे सोबतच अपडेट आहे. तर काय करायचे आहे अपडेट ते आपण या व्हिडिओमध्ये बघून घेऊयात. तर यामध्ये पूर्णपणे ज्या माता भगिनींना बघू शकता, ज्या माता भगिनींना 4,500 रुपये मिळाले, सोबतच फक्त ज्या माता भगिनींना 1,500 रुपये मिळाले आणि ज्या माता भगिनी 7,500 रुपये मिळाले तर तुमचं अभिनंदन आहे. सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे. तर तुम्हाला 4,500 रक्कम मिळाली असेल, कोणाला 1,500 मिळाले असेल किंवा कोणत्या माता भगिनीला डायरेक्ट 7,500 मिळाले असतील, परंतु तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे 3,000 रुपये आले नसतील तर काय करायचं आहे. तर बघू शकता ज्या माता भगिनींना फक्त 4,500 मिळाले तर त्यांना अजून किती रुपये मिळणार आहेत तर 3,000 रुपये. आता हे 3,000 रुपये कोणते तर हे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे मिळून 3,000 रुपये आहेत. तर या गोष्टी तुमच्या लक्षात आल्याच असतील. तर हे 7,500 रुपये अशा पद्धतीने होतील. परंतु ज्या माता भगिनींना फक्त 1,500 रुपये मिळाले म्हणजेच 1,500 मिळाले तर तुम्ही एकतर सप्टेंबर महिन्यामध्ये फॉर्म भरलेला असावा, बरोबर. जर तुम्ही जुलै महिन्यामध्ये फॉर्म भरलेला असेल आणि तुम्हाला 1,500 रुपये आले असतील तर मला कमेंट करायचे आहे. यावरती सुद्धा आपण भरपूर योजना काढलेल्या आहेत, भरपूर अपडेट आलेले आहेत, त्यासुद्धा तुम्हाला मी कमेंटद्वारे देईल. परंतु जुलैमध्ये फॉर्म भरलेला असावा, जुलै किंवा ऑगस्टमध्ये फॉर्म भरला असेल आणि फक्त 1,500 आले असतील तर त्यांनी कमेंट करायचं आहे. परंतु ज्यांनी सप्टेंबरमध्ये भरला तर तुम्हाला फक्त 1,500 येणार आहेत. ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे 15 ऑक्टोबरला तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहेत. आता त्याच्याच पुढचे अपडेट आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काय म्हणाले. तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी तातडीचे आदेश दिले. बघू शकता तातडीचे आदेश दिलेले आहेत. तर हे तातडीचे आदेश कशामुळे दिलेले आहेत की महिलांनी आम्हाला साथ द्यावी, महिलांनी आम्हाला साथ द्यावी. आम्ही लाडकी बहीण योजनेची रक्कम 1,500 रुपयेवरून 2,000 करू. बघू शकता सरकारने सांगितलेलं आहे की 1,500 रुपयावरून आम्ही रक्कम 2,000 करू आणि वाटलंच तर 2,000 वरून 3,000 रुपयेसुद्धा करू. आता ही रक्कम का वाढवायची आहे तर लक्षात घ्या, 2,000 रक्कम आणि 3,000 रक्कम अशी का वाढवायची आहे. ही प्रत्येक महिन्याची रक्कम आहे, ना की 2 महिने किंवा 3 महिने. तर प्रत्येक महिन्याची रक्कम 3,000 का वाढवायची आहे तर सध्या इलेक्शन सुरू होणार आहेत. त्या इलेक्शनमध्ये पूर्णपणे ज्याला त्याला सपोर्ट पाहिजे असतो, त्याच्यामुळे लाडकी बहीण योजनेची रक्कम 3,000 रुपये करून पूर्णपणे सर्व माहिती आपल्या चॅनलवरती खरोखर भेटत असते. सरकार करू पण शकतं. कसं असते, ज्यांची जास्त सीट लागतात त्यांचं पूर्णपणे शासन येत असतं, बरोबर. ज्यांचं शासन येतं
तेच निर्णय घेत असतात. तर एकनाथ शिंदे साहेबांचं जर शासन आलं तर ते तुमची रक्कम 1,500 रुपयावरून 3,000 सुद्धा करू शकतात. त्याच्यामुळे त्यांनी मतांचं बक्षीस माता भगिनींना मागितलेलं आहे. तर आम्हाला मतांचं बक्षीस द्या, आम्ही तुम्हाला रक्कम वाढवून द्या, स्पष्ट सांगितलेलं आहे. आता त्याच्याच पुढे बघू शकता, आचारसंहिता लागू होण्या अगोदर राज्यातील सर्व पात्र महिलांच्या खात्यावरती ॲडव्हान्स म्हणजे तुमच्या खात्यावरती पुढचे 2 हप्ते जमा होणार की नाही याची चिंता भरपूर महिलांना लागलेली आहे. आता ही चिंता का लागलेली आहे, तर भरपूर यूट्यूब चॅनल आहेत की असं दाखवतात की तुम्हाला 6वा हप्ता आणि 7वा हप्ता जमा झाला. आता जमा तर होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही, तर एक गोष्ट लक्षात घ्या, हा पूर्णपणे 6वा आणि 7वा हप्ता आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये मिळणार आहे, त्याविषयी सुद्धा बोलू. परंतु सध्याची अपडेट लक्षात घ्या. हे 3,000 रुपये तुम्हाला जे ॲडव्हान्समध्ये दिलेले आहेत, कोणते ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिना, त्या 2 महिन्यांमध्ये पूर्णपणे रक्कम तुम्हाला मिळालेली आहे. काही माता भगिनींना मिळाली नसेल, काही माता भगिनींना मिळाली असेल. आता ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता अगोदर असल्यामुळे 3,000 जमा केलेले आहेत. अजून 3,000 रुपये जमा होऊ शकत नाही. स्पष्ट सांगतो, 3,000 का जमा होऊ शकत नाही, तर एक गोष्ट लक्षात घ्या, शासनाने अगोदरच आचारसंहिता लागू होण्या अगोदर तुमच्या खात्यावरती पूर्णपणे ॲडव्हान्समध्ये 3,000 जमा केलेले आहेत ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे. आता राज्याचे बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सुद्धा महत्त्वाचे स्टेटमेंट आणि माहिती दिली आहे. यामध्ये ज्या माता भगिनींचे फॉर्म रिजेक्टेड आहेत, बघू शकता, ज्या माता भगिनींचे फॉर्म रिजेक्टेड असतील किंवा काही माता भगिनी अशा आहेत की त्यांना वाटलं ही योजना टिकणार नाही, त्याच्यामुळे त्यांनी फॉर्मच भरला नाही. परंतु शेजारच्या ताईंना, शेजारच्या काकूंना 7,500 आल्यावरती त्यांना असं वाटलं की पैसे येत आहेत म्हणून त्यांना आता फॉर्म भरायचे आहेत, किंवा काही महिलांनी 2-3 दिवसा अगोदर फॉर्म भरलेले असतील किंवा नसतील भरले, तर त्यांनी ज्यांना भरायचं आहे, ज्यांना गरज आहे, तर त्यांनी हा फॉर्म अंगणवाडी सेविकांकडे भरायचा आहे. दुसरीकडे ऑनलाईन पद्धतीने कुठेही याची वेबसाईट सुरू नाही. कोण जर म्हणत असेल की 500 रुपये द्या, 1,000 रुपये द्या, तर कोणाला 1 रुपयासुद्धा देऊ नका. ज्या माता भगिनी आहेत, अंगणवाडी सेविक आहेत, त्या माता भगिनींकडे 50 रुपये मागत असतील किंवा 100 रुपये मागत असतील तर सहकुशीने द्या आणि त्यांच्याकडेच भरा. कारण अंगणवाडी सेविकांकडे भरपूर कामे असतात, परंतु त्यातून सरकारने सांगितलेली कामेसुद्धा त्यांना करावे लागत असतात. त्याच्यामुळे त्यांनी जर 50-100 मागितले तर सहकुशीने द्या. याच्यामध्ये असं काय आपलं जाणार नाही. सरकार पूर्णपणे 7,500-8,000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा करत आहे. आता जो 6वा आणि 7वा हप्ता आहे, याविषयी सध्या मोठी चर्चा सुरू आहे. परंतु राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब किंवा राज्याचे बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी यांच्याविषयी अजून यावरती निर्णय घेतलेला नाही. म्हणजे जे गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 6वा आणि 7वा हप्ता याविषयी शासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. परंतु लवकरच पैसे येऊ शकतात, कारण शासनामध्ये आचारसंहिता लागू होणार आहे. आचारसंहिता लागू होण्या अगोदर सुद्धा हे पैसे देऊ शकतात. असं नाही की पैसे येणारच नाहीत. जर शासनाच्या मनामध्ये असेल, मतं पाहिजे असतील, तर 100% तुम्हाला 6वा आणि 7वा हप्तासुद्धा येऊ शकतो. कारण शासनाला सध्या मतांचं बक्षीस पाहिजे. भाजप असेल, काँग्रेस असेल, वेगवेगळे पक्ष आहेत, सर्वांना मते पाहिजेत. तुमची रक्कम वाढवू, सरकारी योजना काढू, अशा विविध योजनांविषयी सुद्धा चर्चा होत असते. त्याच्यामुळे मतांचं बक्षीस हवं. आता त्याच्याच पुढे बघू शकता, भरपूर महिलांच्या नावावरती गॅस कनेक्शन नसल्यामुळे त्यांना पैसे आले नाहीत. परंतु शासनाच्या GRनुसार महिलांनी पतीच्या नावाने गॅस कनेक्शन असेल तर पत्नीच्या नावाने, किंवा घरातील एखादी महिला असेल तर तिच्या नावाने गॅस ट्रान्सफर करायचा आहे, असं सुद्धा सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे शासनाचा ऑफिशियल GR आलेला आहे. तो ऑफिशियल GR काय आलेला आहे, तर शासनाने स्पष्ट सांगितलेलं आहे की गॅस कनेक्शन महिलेच्या नावाने असणं आवश्यक आहे, तरच तुम्हाला 2,439 रुपये म्हणजेच प्रत्येक महिन्याचे
800 रुपयाप्रमाणे 3 महिन्यांचे सरासरी 2,500 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत. परंतु अशासुद्धा काही माता भगिनी आहेत की त्यांना पैसे आलेले आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेसोबतच 7,500 रुपयांसोबतच त्यांना 2,500 आलेले आहेत. म्हणजेच अशी मिळून सर्व रक्कम 10,000 आलेले आहे. आता ज्या माता भगिनींना आली नसेल तर त्यांनी या गोष्टी करायच्या आहेत. तर तुम्ही जिथून गॅस कनेक्शन असतील किंवा गॅस भरून आणता त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला हे पूर्णपणे तुमचे नाव ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. आता माहिती आवडली असेल तर लाईक करा, सोबतच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि ज्या माता भगिनींना याची गरज आहे त्यांच्यापर्यंत शेअर नक्की करा. कोणत्याही अफवांना बळी पडू नका, कोणत्याही लिंकवरती ओपन करू नका, कोणताही मोबाईल मिळणार नाही. या सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती मिळत असतात आणि खरोखर मिळत असतात. त्याच्यामुळे महिलेच्या नावावरती गॅस कनेक्शन ट्रान्सफर करा, तरच पैसे येतील, असे पैसे येणार नाहीत. त्याच्यामुळे सर्व गोष्टी लक्षात घ्या आणि त्याच्यावरती निर्णय घ्या. तर चला भेटूयात एका उद्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये.